चालू चालू होण्याचा आवाज आल्यावर प्रेझेंटी मार्क करायची आहे सगळ्यांनी. ओके, नाव मार्क युअर प्रेझेंटी. ओके, see, my screen is visible. Yes, my screen is visible. Okay, so see, here is your fifth lesson that will be included in your geography. Okay, geography. So lesson name is family values. Family values. कुटुंबातील मूल्ये. ओके, कुटुंबामध्ये कशा प्रकारे व्हॅल्यूज जपल्या पाहिजेत, कोणकोणत्या व्हॅल्यूज आपल्या कुटुंबामध्ये असल्या पाहिजेत ते आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. ओके, तर त्या अगोदर तुम्ही मला एक एक करून सांगायचं आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं. ओके, येस, कर्णिका माइक ऑन करायचा आहे आणि फॅमिलीमध्ये कोण कोण असतं ते सांगायचं आहे. आजी, बाबा, मम्मी, पप्पा, मी आणि माझी बहीण. ओके, गुड, व्हेरी गुड. नाव साची. साची, तू सांग तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं. मम्मी, पप्पा, दादा आणि मी. ओके, गुड. व्हॉट अबाउट अनिकेत. अनिकेत, तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं. मम्मी, पप्पा, दादा, दीदी, आई आणि मी. ओके, गुड. सी, बघा, तर आता तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे त्यांच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आता मी विचारणार आहे. ओके, इन युअर फॅमिली हाऊ डू यू मेक द डिसिजन टू गो ऑन अ ट्रिप. बघा, तुम्ही सगळे मिळून फिरायला जाता का. सांगा मला, तुम्ही सगळे घरातले लोक एकत्र मिळून कुठेतरी फिरायला जाता का. येस, स्टार्ट झालं. येस और नो. ओके, माझा आवाज येत नाहीये का क्लिअर. कर्णिका, साची, तुम्हाला येतोय का माझा आवाज क्लिअर. ओके, अनिकेत, कदाचित नेटवर्कला काहीतरी प्रॉब्लेम असेल, तू लेफ्ट करून परत जॉईन होशील का. बिकॉज माझ्याकडे तर फुल नेटवर्क आहे. सी, बघा, तुम्ही जर सगळेजण एकत्र फिरायला जात असाल, घरातली मंडळी सगळी एकत्र मिळून फिरायला जात असाल, तर कुठे फिरायला जायचं हे मम्मी पप्पा तुम्हाला विचारतात का. येस और नो चॅट बॉक्स मध्ये लिहा. एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं आहे तर कुठे जायचं हे विचारतात ना. येस, देन डू यू ऑफर सजेशन्स अबाउट द प्लेसेस टू विजिट ड्युरिंग द ट्रिप. मग जेव्हा तुम्ही सहलीला जाता तेव्हा एखादं ठिकाण आम्हाला बघायचं आहे असं तुम्ही मम्मी पप्पांना सांगता का. येस, ओके. डू यू गेट टू सजेस्ट विच गेस्ट शुड बी इन्व्हायटेड ओव्हर ड्युरिंग अ हॉलिडे. मग सुट्टीमध्ये कोणते पाहुणे तुमच्या घरी येणार राहण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी हे आई वडील तुम्हाला विचारतात का, की कोणत्या पाहुण्यांना बोलवायचं आपण हे विचारतात का. ओके. हाऊ डू यू हेल्प ड्युरिंग प्रिपरेशन्स फॉर फेस्टिवल्स और फंक्शन्स ॲट होम. कुटुंबात कोणाच्या गणपती असतो, दिवाळी असते, हे सण समारंभ आपण साजरे करत असतो, बरोबर. मग तुम्ही कोणती मदत करता यावेळी घरातल्यांना सांगा मला. कर्णिका, तू सांग, तू तुझ्या मम्मी पप्पांना सण समारंभाच्या वेळी कोणती मदत करते. लाडू, चिवडा बनवू लागते आणि घरातली साफसफाई करू लागते. व्हेरी गुड. साची, तू सांग मला, तू कोणती मदत करते मम्मीला. घरात काही सण समारंभ असेल तर. येस, साफसफाई करण्यासाठी. व्हॉट अबाउट अनिकेत. अनिकेत, तू कोणती मदत करतो घरात. असं सण समारंभ असेल तर कोणती मदत करतो. येस अनिकेत. ओके, आवाज येतोय ना माझा. साची, कर्णिका, माझा आवाज येतोय ना. ओके,
बघा, रोल इन डिसिजन मेकिंग. रोल इन डिसिजन मेकिंग म्हणजे काय बघा, निर्णय घेण्यात सहभाग. आपल्या फॅमिलीत कोणते निर्णय घेतले जातात आणि त्या निर्णयामध्ये आपला सहभाग असतो का, तुम्हाला विचारलं जातं का कोणत्या गोष्टी, ते त्याबद्दल आपण पाहणार आहोत. बघा, वी लिव्ह टुगेदर इन अ फॅमिली. आपण एकटे राहतो का, नाही. काही मुले हॉस्टेलला असतात, ती एकटी राहतात, पण जे आई वडिलांसोबत राहतात ते एकत्र फॅमिलीमध्ये राहत असतात, एकत्र कुटुंबामध्ये राहत असतात. ओके, एव्हरी पर्सन्स लाईक्स अँड डिसलाईक्स आर डिफरंट. आपण सगळे एकत्र राहतो, पण आपल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात की नाही. बघा, दादाला एक भाजी आवडत असेल जी तुम्हाला आवडत नसेल, आईला एक गोष्ट आवडत असेल ती पप्पांना आवडत नसेल, बरोबर. असं आहे, असतं की नाही घरामध्ये. थॉट्स अँड ओपिनियन्स कॅन ऑल्सो डिफर. विचार आणि मते सुद्धा वेगवेगळी असू शकतात. कोणी एक वेगळा विचार करू शकेल, कोणी दुसरा विचार. कोणाला टीव्ही बघायला आवडत असेल तर कोणाला नसेल आवडत. ओके, कुणाचं मत असेल की मोबाईल मुलांना द्यावा, पण कुणाचं दुसऱ्यांचं मत असेल की मुलांना मोबाईल नाही दिला पाहिजे, बरोबर. म्हणजे अर्ध्यांचे विचार आणि मते यामध्ये फरक असतो. वी अवरसेल्व्स आर डिफरंट फ्रॉम अदर्स. आपण स्वतः पण बघा ना, आपण स्वतःही दुसऱ्यांपेक्षा वेगळे असतो ना. सांगा मला, तुम्ही सगळे माझ्यासारखे आहात का, कारण मी तुमच्यासारखे आहे का, नो. आपण सगळे एकमेकांपासून वेगवेगळे असतो, बरोबर. येस. इवन सो our thoughts and opinions can match those of others on various topics. आपण जरी एकमेकांपासून वेगळे असलो तरी अनेक बाबतीत आपले विचार आणि मते इतरांशी जुळू शकतात. ओके, जसं मी तुम्हाला मला वाटलेली एखादी गोष्ट विचारली येस ऑर नो, तर तुम्ही मला येस म्हणता जर तुम्हाला पटलं तर, बरोबर. म्हणजेच काय, माझ्या विचारांशी तुमचे विचार जुळतात की नाही. आपण एकमेकांपासून खूप वेगळे आहोत, पण आपले विचार आणि मते एकमेकांशी जुळतात. वी हॅव लव्ह अँड अफेक्शन फॉर इच अदर. आपण फॅमिलीत राहत असताना आपल्याला एकमेकांविषयी प्रेम आणि आपुलकी असते. वी टेक केअर ऑफ इच अदर अँड आर कन्सर्न अबाउट अदर पीपल्स वेलबिंग. बघा, आपण नेहमी एकमेकांची काळजी घेतो आणि विचारपूस सुद्धा करतो. तुम्ही आजारी पडलात तर आई छान प्रकारे तुमची काळजी घेते की नाही. येस. बघा, तुम्हाला वेळेवर जेवायला आणून देते, तुमची गोळ्या औषध बघते, राईट. म्हणजेच वी टेक केअर ऑफ इच अदर अँड आर कन्सर्न अबाउट अदर पीपल्स वेलबिंग. घरी शाळेतून आल्यावर घरात तुम्हाला विचारतात तुमचे आई वडील की आज अभ्यास केला का. ओके, आज काय केलं, मिळाला का होमवर्क, काय दिला टीचरने. येस, या सगळ्या गोष्टी विचारतात की नाही. म्हणजेच आपण एकमेकांची विचारपूस सुद्धा करतो. We talk to each other before making decision about anything in the house. बघा, घरात जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आपण काय करतो, एकमेकांशी बोलून कन्सल्ट करून तो निर्णय घेतो. ओके, वी डू डिस्कशन करतो, आपण कन्सल्टेशन करतो. तुम्हाला जर एखादी मोठी गोष्ट हवी असेल, सपोज तुम्हाला लॅपटॉप किंवा कम्प्युटर घ्यायचा आहे तुमच्या अभ्यासासाठी, बरोबर. तर तुम्ही काय करणार, पहिल्यांदा तुम्ही आईला बोलणार की आई मला लॅपटॉप किंवा कम्प्युटर हवा आहे. मग आई पप्पांशी बोलणार आणि तुम्ही सगळे एकत्र बसून त्या गोष्टीचे ड्रॉबॅक शोधणार की खरंच मुलांना गरज आहे का लॅपटॉप किंवा कम्प्युटर घेऊन देण्याची, त्यांना काय फायदा होईल त्याच्यापासून, कोणत्या प्रकारचं नुकसान होऊ शकतं, बरोबर. या गोष्टींवर आपण डिस्कशन करतो आणि एखादा डिसिजन घ्यायचा की नाही ते ठरवतो. ओके, इन दिस वे वी आर पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग इन द फॅमिली. मग जर तुमचे फॅमिली मेंबर्स, ओके, तुमच्या कुटुंबातील लोक तुम्हाला एखादं डिसिजन घेताना विचारत असतील तर तुम्ही काय आहात, तुमच्या कुटुंबाचा एक महत्वाचा पार्ट आहात. ओके,
What happens when everyone has role in the decision making? See, निर्णय घेण्यात जर सगळ्यांचा सहभाग असेल तर काय होतं? आता आपण काय पाहिलं? रोल इन डिसिजन मेकिंग. ओके, डिसिजन मेकिंग मध्ये एखादा निर्णय घेण्यात आपला सहभाग कसा आपला सहभाग असणे हे महत्वाचं आहे, बरोबर? हे आपण पाहिलं. आता सेकंड टॉपिक आहे आपला व्हॉट हॅपन्स व्हेन एव्हरीवन हॅज अ रोल इन डिसिजन मेकिंग. जर निर्णय घेण्यात सगळे सहभागी होत असतील घरातले तर त्याचे काय परिणाम होणार बघा. निर्णय घेण्यात सहभागी होता आल्याने काय होतं? each person gets the opportunity to say what they think. बघा, आपल्याला काय वाटतं हे सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते, प्रत्येकाला ऑपॉर्च्युनिटी मिळते. आता आपण एक्झाम्पल काय घेतलेलं? कम्प्युटर आणायचं, बरोबर? तर आता तुम्ही घरात ठरवलं, सगळ्यांनी ठरवलं, तर आई म्हणाली नाही नाही घ्यायचा, तर तुम्ही सांगू शकता तुमचं मत काय आहे, तुमचं ओपिनियन काय आहे की आई आम्हाला अभ्यास करण्यासाठी आता आमच्या ऑनलाईन क्लासेस आहेत, मग आम्हाला अभ्यास करण्यासाठी हवाय, असं तुम्ही सांगू शकता, बरोबर? हे एक एक्झाम्पल देते मी फक्त. ओके, दिस इज फॉर एक्झाम्पल. म्हणजेच काय, अशा वेळी तुम्हाला तुमचं मत मांडण्याची संधी मिळते. बाय आस्किंग एव्हरीवन्स ओपिनियन्स द सब्जेक्ट इज थरली डिस्कस फ्रॉम एव्हरी अस्पेक्ट. मग तुम्ही एकट्यानेच म्हणून चालणार का? नाही. मग तुमच्यासोबत तुमची दीदी असेल, दादा असेल ते, किंवा तुमचे आई वडील, आजी आजोबा, हे सगळे या गोष्टींवर विचार करून निर्णय घेतील. एकमेकांना विचारून जर निर्णय घेतला आपण एखाद्या गोष्टीवर तर त्या विषयावर चर्चा होते आणि त्याचे सगळे ऍस्पेक्ट्स म्हणजे त्या विषयाच्या त्या गोष्टीच्या सगळ्या बाजू या आपल्याला समजत असतात. ओके, कोणाला आता आई बाबांना जास्त माहित असणार, मग आई बाबा सांगू शकतील तुम्हाला की नाही या गोष्टीने तुम्हाला त्रास होणार आहे, आम्ही ती गोष्ट तुम्हाला आणून देणार नाही, असं. ओके, वी फील like a more important part of the family when we see that our opinion is valued. मग घरात एखादी गोष्ट आणायची आहे किंवा आणायची नाही यात जर तुमचं कोणी मत ऐकलं, ती गोष्ट आपल्या घरासाठी चांगली नाही असं तुम्हाला वाटत असेल आणि ते मत तुम्ही आई बाबांना बोलून दाखवलं की आई बाबा ही गोष्ट आपल्या घरात आणू नका, ती आपल्या घरासाठी आणि आपल्या सर्वांसाठी चांगली नाही. येस, तर काय होणार? तर आई बाबांनी समजा ही तुमची गोष्ट ऐकली तर तुम्हाला काय वाटेल की माझ्या मताला सुद्धा माझ्या घरात महत्व दिलं गेलं, म्हणजे मला खूप इम्पॉर्टन्स आहे घरामध्ये. ओके, बट युअर डिसिजन शुड बी राईट, युअर ओपिनियन शुड बी राईट इन दिस वे. जेव्हा तुम्ही अशी अपेक्षा करता की माझ्या मताला महत्व दिलं गेलं पाहिजे, माझं देखील ऐकलं पाहिजे घरातल्यांनी, तेव्हा जेव्हा तुमचं मत बरोबर असेल, तुमचं ओपिनियन प्रत्येक ऍस्पेक्टनी प्रत्येक बाजूनी जेव्हा बरोबर असेल तेव्हाच घरातल्यांनी तुमचं ऐकावं अशी अपेक्षा तुम्ही ठेवली पाहिजे. जर तुम्ही कोणत्या तरी वाईट गोष्टीला दुजोरा देत आहात, जसं मोबाईल पाहिजे तुम्हाला त्यासाठी तुम्ही हट्ट करत आहात, तर दॅट इज परफेक्टली रॉंग. ओके, just as we have a role in making decision in our family, we also have a role in public decision making. बघा, आपल्या कुटुंबातील निर्णयात जसा आपण सहभाग घेतो तसा सहभाग आपण सार्वजनिक प्रश्नांबाबत देखील घेतला पाहिजे. In newspaper we read about matters requiring public participation. ओके, आपण आपल्या न्यूजपेपर मध्ये वर्तमानपत्रामध्ये पब्लिक म्हणजे जो समाज आहे त्याच्या सहभागाच्या खूप अशा गोष्टी पाहत असतो. ओके, बातम्या वाचत असतो. A few example of such news have been summarized below. आणि या बातम्यांच्या काही आपल्याला एक्झाम्पल्स दिले आहेत बघा, काही उदाहरणे दिली आहेत, जसं की citizens participate in municipal budget planning, citizens to decide the matters on which to spend money. महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग, खर्च कोणत्या बाबींवर करावा किंवा कोणत्या बाबींवर करू नये हे आता नागरिक किंवा जनता ठरवणार. ओके, ही एक बातमी आहे. परत आहे
Citizens crowd to suggest improvements to city development plan. शहराच्या विकास आराखड्यात सुधारणा सुचवण्यासाठी नागरिकांची गर्दी, जसं मोर्चा वगैरे नेतात महानगरपालिकेवर. ओके. Inauguration of road joining 6 villages. Joint effort by 6 villages bears fruit. 6 गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन, गावकऱ्यांना आनंद. रस्त्याचा निर्णय व्हावा म्हणून 6 गावांच्या नागरिकांचा एकत्रित प्रयत्न. ओके. या अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही न्यूजपेपर मध्ये वाचू शकता. या बातम्यांचे एक्झाम्पल तुम्हाला कशासाठी दिलेले आहेत हे समजण्यासाठी की जसा सहभाग तुम्ही घरात तुमच्या डिसिजन मध्ये घेता, घरात एखादं डिसिजन घेताना जेव्हा तुम्हाला विचारलं जातं तुम्ही त्या गोष्टींमध्ये सहभाग घेता, तसाच सहभाग सामाजिक गोष्टींमध्येही जेव्हा समाजात एखादी गोष्ट घडते त्या गोष्टींमध्येही आपण घेतला पाहिजे. ओके. समजलं इथपर्यंत? येस. हॅव यू अंडरस्टूड टिल हियर? आतापर्यंत जे काही शिकवलं समजलंय का तुम्हाला? ओके. व्हॉट अबाउट साची? साची, हॅव यू अंडरस्टूड? See, we feel the need for minor changes in our environment. आपल्या परिसरात छोटे छोटे बदल व्हावे, बदल करण्यात यावे असं आपल्याला वाटत असतं. It is to our advantage that everyone has a role in making decisions about changes in our surrounding. मग परिसरातील जे बदल करायचे आहेत त्याचे निर्णय जर सर्वांनी एकत्र मिळून घेतले तरच ते आपल्या फायद्याचं ठरू शकतं. The government we elect makes decision regarding public matters. पण मग तुम्ही जर सांगणार की माझ्या घरासमोर मला पार्क पाहिजे तर तो बनेल का लगेच? होऊ शकते का ती गोष्ट शक्य? नाही. आपल्या सराउंडिंग मधले आपल्या परिसराचे जे निर्णय आहेत ते आपण निवडून दिलेले सरकारच घेत असते. If we feel that a decision made by the government is wrong, we can register our opinion. आपण सरकारला इलेक्ट केलंय, सरकारला आपण निवडून दिलंय आणि ती सरकार आपल्या आजूबाजूला होणाऱ्या जी सार्वजनिक कामे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवत असते आणि त्यांनी केलेलं काम जर आपल्याला पटलं नाही, आपल्याला अयोग्य वाटलं, तो निर्णय आपल्याला अयोग्य वाटला, आपल्याला पटला नाही तर आपण त्याबाबत आपले मत नोंदवू शकतो. In this way, we can be a part of the decision making process. आणि अशाच प्रकारे आपण निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो. Okay? Understood till here? Yes? Okay. So, can you tell me what happened when everyone has role in decision making? निर्णय घेण्यात सगळे सहभागी झाले किंवा निर्णय घेण्यात आपल्याला सहभागी होता आलं तर त्याचे कोणते फायदे होतात? What happens when everyone gets role in decision making? Yes? कोण सांगणार? निर्णय घेण्यात सहभागी होता आल्याने काय होतं? What happens when everyone has role in decision making? Yes, Karnika? First Karnika will tell and after that सकाळ मला Yes, समोसा Karnika. करायला लागतं ताई. Karnika? Yes, ma'am. Yes, will you answer the question? Yes. संध्याकाळी मी 5:30 येते घरी, 5:30 5:30. हे 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 पाहून आपल्याला
आता मेडिटेशन झालं की आता क्रिया करते. कुटुंबा नाही, काय विचारलंय मी? निर्णय घेण्यात सहभागी होता आल्याने काय होते? फ्रायडेला ऑफिस. कर्णिका, तुझा माईक ऑफ कर जरा, बॅकग्राऊंडचा व्हॉइस खूप येतोय. ओके. सॉरी, अनिकेत सांग तू, व्हॉट हॅपन्स व्हेन एव्हरीवन हॅज अ रोल इन डिसिजन मेकिंग? Each person get the Opportunity opportunity to say what they think. By asks everyone opinions, by asking everyone's opinions. the subject is thoroughly decisions thoroughly discussed from every aspect. Okay. We And third one? We feel like a more important part of the family when we see that our Opinion opinion is valued. Okay, very good. साची, तू सांगणार का? साची, will you tell? साहिल? Sahil, will you tell this? Okay, let it be. Sahil, put on your mic. Sahil is there or not? See, note the following situations carefully. State which of the children show honest behavior. Okay. बघा, आता तुम्हाला सिच्युएशन देणार आहे मी, एखादी कंडिशन, एखादी परिस्थिती सांगणार आहे, एखादा प्रसंग सांगणार आहे आणि त्यातील कोण प्रामाणिकपणे वागलं, कोण ऑनेस्ट होतं, कोण प्रामाणिकपणे वागलं ते मला सांगायचं आहे तुम्ही. ओके ओके. पहिला प्रसंग आहे, आफरीन बोरो अ पेन्सिल फ्रॉम मीनू आफ्टर शी फिनिश्ड युजिंग इट शी रिटर्न इट. ओके. आफरीनने मीनू कडून पेन्सिल घेतली आणि लिहून झाल्यानंतर तिने ती पेन्सिल परत केली. याच्यात ऑनेस्ट कोण आहे? कोण आहे प्रामाणिक? अनिकेत सांग. आफरीन. ओके. आफरीन इज ऑनेस्ट. का? कारण आफरीनने तिचं काम झाल्यावर मीनूची पेन्सिल परत दिली. सेकंड कंडिशन आहे, Shama fell from her bicycle. However, she told her mother, Neha pushed me off the bicycle. बघा, शमा सायकल वरून पडली, पण तिने आईला सांगताना काय सांगितलं की नेहाने मला पाडलं सायकल वरून. मग शमा ऑनेस्ट आहे का या कंडिशन मध्ये? प्रामाणिक आहे का शमा? नो, शी इज नॉट ऑनेस्ट, शी इज डिसऑनेस्ट. ओके. ना third condition is Mary took the bag she found in a rickshaw to a police station. मेरीला रिक्षात एक बॅग सापडली आणि तिने ती पोलीस स्टेशनला नेऊन जमा केली. मेरी वॉज ऑनेस्ट और नॉट? येस और नो? येस, मेरी वॉज ऑनेस्ट. साची, विदाउट आस्किंग माय परमिशन डू नॉट पुट ऑन युअर माइक. आन्सर चॅट बॉक्स मध्येच लिहायचा आहे, मी सांगेन तेव्हाच माइक ऑन करायचा आहे. इफेक्ट्स ऑफ ऑनेस्ट अँड डिसऑनेस्ट बिहेवियर. बघा, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, जे प्रामाणिक असतात
ते नेहमीच पुढे जातात आणि अप्रामाणिकपणाची लक्षणं खूप वाईट असतात, त्याचे परिणाम सुद्धा खूप वाईट होतात. म्हणून कधीही खोटं बोलायचं नाही, प्रत्येक गोष्टीशी प्रामाणिक राहायचं. मी विचारत असलेल्या उत्तरांची जेव्हा मी तुम्हाला विचारते एखादी गोष्ट, यू शुड टेल मी. ओके, यालाच प्रामाणिकपणा म्हणतात. तुम्हाला आन्सर आलंच पाहिजे असं नाही. आन्सर येत नसेल जर तुम्हाला तर यू कॅन टेल मी की मिस मला आन्सर येत नाही, तुम्ही सांगू शकाल का? मी इथे शिकवते आहे तुमच्यासाठीच आहे ना. जर तुम्हाला येत नसेल तर आय विल टेल यू. मी सांगितल्यावर तुम्ही माईक ऑन करत नाही किंवा मला कोणताही रिस्पॉन्स देत नाही, मी इथे ओरडत बसते तरी तुमचं लक्ष नसतं, याला अप्रामाणिकपणा म्हणजे डिसऑनेस्ट बिहेवियर असं म्हणतात. ओके, जेव्हा माझ्या गोष्टीला तुम्ही रिस्पॉन्स देताय, येस, खोटं न बोलता खऱ्या गोष्टी, येत असेल तर हो, नसेल येत तर इट्स ओके, आय एम देअर फॉर यू, मी आहे तुम्हाला सांगायला. येस, दॅट इज द ऑनेस्ट बिहेवियर. सी, तर ऑनेस्ट आणि डिसऑनेस्ट, प्रामाणिक आणि अप्रामाणिक वागल्याने काय होतं आपल्यासोबत बघा. वी डू मेनी डिफरंट थिंग्स एव्हरी डे. बघा, आपण रोज वेगवेगळ्या गोष्टी करत असतो की नाही. समटाइम्स वी मेक मिस्टेक्स, आणि त्या गोष्टी करताना काही वेळा आपल्या हातातून चूक सुद्धा होते, बरोबर. When we realize that we have made a mistake, we should talk about it openly with our friends and family. मग एखादी गोष्ट करताना जर ती तुमच्याकडून चुकून झाली, तुमच्याकडून चूक झाली, तर तुम्ही त्या चुकीबद्दल तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि तुमच्या घरातल्या लोकांसोबत, तुमच्या कुटुंबियांसोबत बोललं पाहिजे. ओके, येस. जसं आता याचं एक्झाम्पल आपण घेऊया. तुम्ही पार्क मध्ये खेळत आहात आणि एका लहान मुलाला तुमचा धक्का लागला आणि तो पडला. ओके, आणि तुम्ही घरी येऊन सांगितलं की नाही, तो त्याचा तोच पडला, मी त्याच्या जवळ नव्हतोच, मी तर लांब खेळत होतो. येस, असं न सांगता तुम्ही खरं काय झालं ते सांगायला पाहिजे की आई, खेळत असताना माझं इंटेन्शन नव्हतं, मला त्याला मारायचं नव्हतं, पण चुकून माझा धक्का लागला त्यामुळे तो पडला. ओके, ही तुमच्याकडून झालेली चूक जर तुम्ही ऍक्सेप्ट केली, देन यू विल बी ऑनेस्ट. ओके, तेव्हाच तुम्ही प्रामाणिक असाल. By doing this, we learn to be honest and find a way to correct our mistakes. आणि असं करूनच जर आपण ऑनेस्ट आहोत हे आपण दाखवून दिलं तर आपली चूक सुधारण्याची संधी आपल्याला नेहमी मिळते आणि आपण प्रामाणिक आहोत हे सगळ्यांना समजतं. जर घरी तुम्ही खोटं बोलत राहिलात, बघा, नेहमी आपण कुठल्या गोष्टी बद्दल खोटं बोलत राहिलो आणि नंतर कोणीतरी येऊन ते घरात खरी गोष्ट सांगितली, तर आपल्या आई वडिलांना पण वाईट वाटेल की नाही, की माझा मुलगा किंवा माझी मुलगी माझ्याशी प्रामाणिक नाही, ऑनेस्ट नाही, त्यांना सुद्धा वाईट वाटेल ना. सो फॉर देअर सेक यू शुड बी ऑनेस्ट. ओके, तुम्ही नेहमी प्रामाणिक राहिलं पाहिजे. ज्या गोष्टी तुमच्या सोबत होतात त्यामध्ये तुमची चूक असो किंवा नसो, तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे आई वडिलांना किंवा तुमच्या मित्र मैत्रिणींना, तुमच्या भाऊ बहिणींना सांगितली पाहिजे. ओके, आपण का सांगावी ही गोष्ट, कारण ते आपल्यापेक्षा मोठे आहेत, समजदार आहेत आणि आपण आपली चूक कशी सुधारू शकतो ते आपल्याला सांगू शकतात. ओके, आणि आपल्याला आपली चूक सुधारण्याची संधी मिळू शकते. इट इज ऑल्सो नेसेसरी टू बी ऑनेस्ट अँड सिन्सिअर इन अवर वर्क. ओके, मग आपलं जे काम आहे, आपण कोणत्याही प्रकारचं काम करतो, त्या कामाशी देखील आपण ऑनेस्ट किंवा सिन्सिअर राहिलं पाहिजे. जसं क्लासेस अटेंड करणं. येस, तुम्हाला एक रेग्युलर टाइम दिला जातो आणि त्या टाइमवर तुम्ही क्लासमध्ये हजर राहिलं पाहिजे. जर तुमचा काही नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, काही इम्पॉर्टंट दुसरं काम असेल, देन इट शुड बी ओके. अदरवाईज तुमचा अभ्यास बुडवणे, दॅट इज नॉट ओके. ओके, आता अभ्यास करणे हे तुमचं काम आहे, बरोबर. तुम्ही जॉबला जाता का मम्मी पप्पांसारखे? नो, सध्या तुम्ही स्टुडंट्स आहात. तर युअर वर्क शुड बी टू स्टडी. अभ्यास करणे हे तुमचं काम आहे आणि त्या अभ्यासाबाबत यू शुड बी ऑनेस्ट अँड सिन्सिअर. तुम्ही ते काम एकदम प्रामाणिकपणे आणि सचोटीने केलं पाहिजे. ओके,
We must try hard to keep the trust in any relationship and never cheat. कोणत्याही प्रकारचं नातं असू द्या, मग तुमचं भावा बहिणीचं, आईचं मुलाचं, आईचं मुलीचं, वडिलांचं मुलीचं, वडिलांचं मुलाचं किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींचं, कोणत्याही प्रकारचं नातं असू द्या, नात्यांमधील परस्पर विश्वास कसोशीने जपणे व कोणाचीही फसवणूक न करणे हे सुद्धा एक ऑनेस्ट किंवा प्रामाणिकपणाचंच लक्षण आहे. ओके, आपण आता टीचर स्टुडंट रिलेशनशिप बद्दल बोलूया. ओके, मी अनिकेतला विचारलं की अनिकेत तू लेट का जॉईन झाला, तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता का, आणि अनिकेत माझ्याशी खरं बोलला की हो मिस नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. अँड आय ट्रस्ट हिम. ओके, मला त्याच्यावर विश्वास आहे आणि माझ्याकडे प्रूफ सुद्धा आहे, कारण क्लास चालू होताच अनिकेत 4-5 टाइम्स लेफ्ट होत होता, जॉईन होत होता, लेफ्ट होत होता, जॉईन होत होता. ओके, व्हाय? बिकॉज ही वॉन्ट्स टू अटेंड द क्लास. बरोबर, त्याला क्लास अटेंड करायचा आहे म्हणून तो सारखं ट्राय करत होता. येस, आणि त्याने मला रिझन सुद्धा सांगितलं. अँड आय ऑल्सो ट्रस्ट हिम, राईट? सो इन एनी रिलेशनशिप यू शुड नेव्हर चीट. जेव्हा तो माझ्याशी खोटं बोलत नाहीये तेव्हाच मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकते. जर तो माझ्याशी खोटं बोलला असता तर मला त्याच्यावर विश्वास ठेवता आला असता का? नो. सो वी मस्ट ट्राय हार्ड टू कीप द ट्रस्ट इन एनी रिलेशनशिप अँड नेव्हर बी चीट. ते रिलेशनशिप कोणत्याही प्रकारचं असू द्या, मित्रमैत्रिणींचं, भावा बहिणीचं, आई वडिलांचं, मुला मुलींचं किंवा टीचर स्टुडंट, कोणाचंही रिलेशनशिप असू द्या, तुम्ही कोणाचाही ट्रस्ट ब्रेक करायचा नाही, कोणाशीही चीटिंग करायची नाही, कोणाची कोणत्याही प्रकारे फसवणूक करायची नाही. ओके, इफ वी आर ऑनेस्ट वी डू नॉट हॅव टू बी अफ्रेड. जर तुम्ही ऑनेस्ट असाल, जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे घाबरायची गरज नाही. खरं रिझन आहे ते तुम्ही जर मला सांगताय क्लासमध्ये नसण्याचं किंवा क्लास लेट जॉईन करण्याचं किंवा कोणत्याही प्रकारचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे, त्यामुळे तुम्ही माईक ऑन करू शकत नाही किंवा काहीही असेल, जर तुम्ही मला ऑनेस्टली सांगत असाल, न घाबरता सांगत असाल, बघा जर तुम्ही ऑनेस्ट असाल, खरं असाल तर ते तुम्ही मला न घाबरता सांगाल. ओके, बट इफ वी आर डिसऑनेस्ट, बघा दुसरी बाजू सुद्धा असते ना नाण्याला. बरोबर, जर आपण डिसऑनेस्ट असू, वी लूज अवर सेल्फ कॉन्फिडन्स. जर तुम्ही अप्रामाणिक असाल, डिसऑनेस्ट असाल तर तुम्ही तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावून बसता, तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि तुम्ही मला घाबरत काहीतरी सांगणार ज्याच्याने मी ओळखून जाईन की ही और शी इज स्पीकिंग लाईट टू मी. ओके, येस, जर तुम्ही घाबरत कोणती गोष्ट बोलत असाल तर मला समजून जाईल की तुम्ही खोटं बोलताय म्हणून. वी मस्ट बी ऑनेस्ट ॲट होम ॲज वेल ॲज इन पब्लिक. मग जसं तुम्ही घरात तुमच्या आई वडिलांशी ऑनेस्टली वागताय, इथे तुमच्या टीचरशी ऑनेस्टली वागताय, तसंच तुम्ही पब्लिक मध्ये सार्वजनिक जीवनातही, मग तुमचे फ्रेंड्स असतील, स्कूलमध्ये तुम्ही जाता, तुमच्या क्लासमध्ये, स्कूलमध्ये जेवढी मुलं आहेत, स्टाफ आहे, वेगवेगळे टीचर्स आहेत, वेगवेगळे प्यून, मावशी असते साफसफाईसाठी, वेगवेगळे पर्सन असतात. आपल्या सार्वजनिक जीवनात आपण वेगवेगळ्या भरपूर लोकांना भेटतो. तुमच्या बस ड्रायव्हर पासून सगळे हे सगळे पब्लिक मध्ये मोडतात. बरोबर, मग त्या सगळ्यांशी सुद्धा तुम्ही ऑनेस्टलीच वागलं पाहिजे. तिथे सुद्धा तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा दर्शवला पाहिजे. ऑनेस्टी इज अवर स्ट्रेंथ, म्हणजेच प्रामाणिकपणाच आपली ताकद आहे. येस, समजलंय तुम्हाला? ऑनेस्टी बद्दल आपण काय काय शिकलो, इफेक्ट्स ऑफ ऑनेस्ट अँड डिसऑनेस्ट बिहेवियर. जर तुम्ही प्रामाणिक आणि अप्रामाणिक वागलात तर काय परिणाम होतील हे समजलंय का? ओके, Sahil, if you can't unmute, you can give reply in the chat box now. Have you understood now what I taught you just now? Yes, Sahil? I am observing you since so many days that you are not answering any question. Why? What happened, Sahil? Do you have any problem?
You were always the first na to answer any question. Then why, since so many days you are not answering? Yes, if you have any problem, you can write in the chat box. Next, honesty in public life. आता आपण घरातल्यांशी कसं प्रामाणिक वागायचं ते पाहिलं की नाही? आता आपण पाहणार आहोत सार्वजनिक जीवनात आपण कसं प्रामाणिक राहायला पाहिजे. सार्वजनिक जीवनात म्हणजे पब्लिक लाईफ, आपल्या घराच्या बाहेरची लाईफ. आपल्या घराच्या बाहेर सुद्धा आपलं जीवन असतं, बरोबर. तुम्ही स्कूलला जाता, क्लासेसला जाता, खेळायला पार्क मध्ये जाता, मार्केट मध्ये जाता, राईट. मग तिथे सुद्धा आपण कसं ऑनेस्ट राहायला पाहिजे ते बघायचं आहे. बघा, इफ वी आर ओके सॉरी yes, if we are honest in our public life, we will get a better public services and facilities. बघा, जसं आपण आपल्या घरात ऑनेस्ट असतो, घरात प्रामाणिक असतो, तशीच ऑनेस्टी आपण सार्वजनिक जीवनात देखील दाखवली तर आपल्याला सगळ्या सार्वजनिक सेवा सुविधा ज्या आहेत त्या इझिली अवेलेबल होतील. ओके, चांगल्या प्रकारे मिळतील. What happens if we travel on a train or bus without a ticket? सांगा, तुम्ही जर बस किंवा रेल्वेने विना तिकीट प्रवास केला तर काय होईल? बघा, our public transport system will run at a loss and would soon have to shut down. बघा, जर तुम्ही ट्रेन मध्ये चढलात आणि बस मध्ये चढलात आणि गर्दीत तुम्ही एक फायदा उचललात की चला आता आपण इथे अप्रामाणिक वागूया आणि तुम्ही जर तिकीट नाही काढलं, येस, तिकीट न घेताच तुम्ही प्रवास केला तर काय होईल? तुम्हाला असं वाटत असेल की वा, अरे माझ्या एकट्याने तिकीट न काढल्याने काय होणार आहे, एवढी लोक तर काढतायत. पण तुमच्यासारखे विचार करणारे अजून खूप जण पण असतील की नाही? मग त्याच्याने काय होईल माहितीये? आपले जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत ना, आपली जी वाहतूक व्यवस्था आहे ती लॉस मध्ये जाईल, तिचा ती तोट्यात जाईल आणि लॉस मध्ये जाऊन इट वुड सून हॅव टू शट डाऊन, थोड्या दिवसांनी ती बंद पडू शकेल. इफ each person buys a ticket honestly, this problem will not arise. बघा, आणि जर ती वाहतूक व्यवस्था बंद पडली तर तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी चालत जाणार का? चालतच जावं लागणार जर वाहतूक व्यवस्था बंद पडली तर. येस, म्हणून जर प्रत्येक व्यक्तीने प्रामाणिकपणे तिकीट खरेदी केलं तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम उद्भवणार नाही, अशा प्रकारची समस्या उद्भवणार नाही. ओके, honesty can increase efficiency in public life. Honesty is the best way to increase discipline and efficiency in public life. बघा, honesty can increase efficiency in public life. प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील जी कार्यक्षमता आहे ती आपण वाढवू शकतो आणि प्रामाणिकपणाचे भान आपण सार्वजनिक जीवनातील शिस्त आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयोगी ठरते. बघा, जर तुम्ही प्रामाणिक राहिलात तरच तुम्ही सार्वजनिक जीवनातली जी शिस्त आहे, सार्वजनिक ठिकाणी शिस्तीचं पालन कसं केलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला प्रामाणिक राहूनच समजू शकतं. ओके, अंडरस्टूड? समजलंय का तुम्हाला? सांगा मला, ऑनेस्टी बद्दल जे काही आपण शिकलो, हॅव यू अंडरस्टूड? ओके, वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर. बिफोर दॅट मी एकदा परत क्विक रिव्ह्यू घेते आपण काय काय पाहिलं त्याचा. ओके, फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेले होते फॅमिलीशी रिलेटेड, देन रोल इन डिसिजन मेकिंग. ओके, रोल इन डिसिजन मेकिंग मध्ये आपण काय पाहिलं की कुटुंबात आपण सगळे एकत्र राहत असतो, बरोबर. वी लिव्ह टुगेदर इन अ फॅमिली बट अवर थॉट्स अँड ओपिनियन्स कॅन डिफर. पण आपले विचार आणि मते वेगवेगळी असतात. येस, सो आणि आपले विचार आणि मते जरी वेगवेगळे असले तरी वी हॅव लव्ह अँड अफेक्शन फॉर इच अदर. आपल्याला आपल्या कुटुंबियांविषयी प्रेम आणि आपुलकी असते. ओके, आणि
आपण एकमेकांची काळजी सुद्धा घेतो आणि एकमेकांची विचारपूस सुद्धा करतो. जसं आई वडील आजारपणात तुमची काळजी घेतात, प्रत्येक गोष्टीत तुमची काळजी घेतात. घरी स्कूलमधून घरी गेल्यावर तुम्हाला प्रत्येक गोष्ट विचारतात, तुमची विचारपूस करतात. ओके. आणि कोणताही डिसिजन घेताना तुम्हाला विचारतात, म्हणजे आपण आपल्या फॅमिलीचा इम्पॉर्टंट पार्ट असतो. देन जर डिसिजन मेकिंग मध्ये आपल्याला स्थान दिलं गेलं तर त्यामुळे काय होतं, इच पर्सन गेट्स द ऑपॉर्च्युनिटी टू से व्हॉट दे थिंक. कुणाला काय वाटतं ते प्रत्येक व्यक्ती बोलून दाखवू शकतो. बाय आस्किंग एव्हरीवन्स ओपिनियन द सब्जेक्ट इज थॉरली डिस्कस. सगळ्यांचं मत घेतलं आणि ते वेगवेगळं असलं तर त्या विषयाच्या सगळ्या बाजू आपल्याला समजू शकतात. वी फील लाईक मोर इम्पॉर्टंट पार्ट. जर आपल्या मताला इथे महत्व दिलं गेलं तर आपण आपल्या फॅमिलीचा खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहोत असं वाटतं. मग आपण जसं आपल्या फॅमिलीत डिसिजन घेतो तसं सार्वजनिक जीवनात देखील आपण काही डिसिजन्स घेतले पाहिजे. येस. बघा, आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये जर काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल करायचा आहे तर त्यासाठी आपण ते कोणाला सुचवायला पाहिजे, आपण निवडून दिलेल्या सरकारला. ओके. देन आपण शिकलो ऑनेस्टी बद्दल. ऑनेस्टी खूप इम्पॉर्टंट आहे. येस. कधी कधी आपल्याकडून चुका होतात. समटाइम्स वी मेक मिस्टेक्स. आणि आपल्याला जेव्हा ती चूक समजते देन वी शुड टॉक अबाउट इट ओपनली विथ अवर फ्रेंड्स अँड फॅमिली. ती चूक समजल्यावर आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा आपल्या आई वडिलांसोबत किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीसोबत त्या गोष्टीबद्दल एकदम फ्रीली मोकळेपणाने बोललं पाहिजे. त्यामुळे काय होतं, आपल्याला आपल्या चुका सुधारण्यासाठी मदत मिळते. ओके. आणि कोणतंही रिलेशन जपण्यासाठी वी शुड कीप ट्रस्ट अँड नेव्हर चीट. आपण नेहमी एकमेकांमध्ये जे काही नातेसंबंध आहेत ते टिकवून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, कोणाचीही फसवणूक नाही केली पाहिजे. ओके. देन वी सॉ ऑनेस्टी इन पब्लिक लाईफ. ओके. ऑनेस्टी इन पब्लिक लाईफ मध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलं पब्लिक ट्रान्सपोर्टचं. नेहमी पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये जाताना बस किंवा ट्रेनने जाताना आपण तिकीट काढलं पाहिजे. जर आपण तसं नाही केलं तर आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा लॉस होईल, तोट्यात जाईल आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावरच होणार आहे. आपल्याला सगळीकडे चालत फिरावं लागणार आहे. ते पॉसिबल आहे का आपल्याने? नाही. ओके. मग ऑनेस्ट असाल जर तुम्ही जर प्रामाणिक असाल तर आपल्या प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील आपली जी कार्यक्षमता आहे ती वाढू शकते आणि डिसिप्लिन मेंटेन ठेवायला, शिस्तबद्धता ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. ओके. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. कोणाला काही डाऊट आहे का जो पार्ट आपण शिकलो त्याच्यात? सांगा. जिओग्राफी साठी आपण फर्स्ट लेसन सुरू केलेला आहे. नो डाऊट. ओके. So your homework will be uploaded and now you can leave the class. Bye bye. Bye.